व्हिडिओ पाहण्याआधी जय भीम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। की सिद्धार्थनगरमध्ये त्या काळात बाबासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये एक लग्न होतं, लग्न कार्य, आणि त्या लग्न कार्याला सिद्धार्थनगरातील काही मान्यवर कार्यकर्ते तर होतेच, पण इतर समाजातली सुद्धा मंडळी त्या लग्न कार्यासाठी सिद्धार्थनगरमध्ये आलेली होती। आणि त्याचवेळी आमचे आजोबा शांताराम तुळशीदास सरनाईक हे नगरपालिकेला काउन्सिलर होते, आणि त्यामुळं समाजातल्या सगळ्या पुढाऱ्यांचा बस उठण्यासाठी जो काही ठिकाण असायचं ते आमच्या आजोबांच्या घरीच असायचं। सिद्धार्थनगरमध्ये बौद्ध विहारजवळ हे घर आहे। तर त्यावेळी ही सगळी मंडळी तिथं लग्न कार्य उरकल्यानंतर एक गप्पा गोष्टी करायच्या म्हणून तिथं बसली होती शांताराम तुळशीदास सरनाईक यांच्या घरी। तर त्यावेळी काही लोकांनी असं सुचवलं की आपण बाबासाहेबांचा एखादा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा करूया का। मग त्यानंतर काही मंडळी म्हणाली की ह्या पुतळ्याला बाबासाहेब परवानगी देतील का। त्यावेळी नार्वेकर वगैरे ही सगळी मंडळी होती, काही मंडळी बाकीची होती। त्यांनी म्हणाले ठीक आहे, कल्पना आपली चांगली आहे, पण बाबासाहेबांना सगळ्यांनी प्रतिसाद उत्तम दिला, चांगला दिला, बसवूया पुतळा म्हणाले। मग त्यासाठी बाबासाहेबांची आपण विचारणा केली पाहिजे। पण हे सगळे शिष्टमंडळ मुंबईला बाबासाहेबांना भेटायला गेले, आणि बाबासाहेबांना मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी आपल्या मनातली इच्छा बाबासाहेबांच्या समोर बोलून दाखवली की बाबासाहेब, आम्ही कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत शाहूंच्या नगरीमध्ये तुम्ही आज जे काम करत आहात, जे कार्य करतात ते फार मोठं काम आहे तुमचं, आणि गगनभेदी असं ते काम आहे, आणि नव्या पिढीला तुमचा आदर्श समोर यावा या दृष्टीनं आम्ही कोल्हापूरनं एक चांगली सुरुवात करतो आहे की आपल्या हयातीतच आम्हाला तुमचा पुतळा उभा करायचा आहे, आणि तुमची परवानगी मागायसाठी आम्ही आलो आहे। तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जिवंतपणी माणसाचा पुतळा उभा करणं ही संकल्पनाच मुळात मला मान्य नाही, माझा या गोष्टीला विरोध आहे, आणि माझा पुतळा वगैरे तुम्ही कुणी काही करू नका, मला माझा जिवंतपणी केलेला पुतळा कदापि आवडणार नाही। त्यापेक्षा तुम्ही तुमचं काम जे कोल्हापुरात सुरू आहे ते तसंच सुरू ठेवा, प्रबोधनाचं, समाजकार्याचं, माझं तुम्हाला नेहमीच सहकार्य राहील, माझं पाठिंबा राहील। त्यावेळी ही मंडळी तिथून परत आली निराश होऊन, बाबासाहेबांनी परवानगी दिली नाही। पण काही मंडळी हट्टाला पडली होती, ती म्हणजे काय झालं, बाबासाहेबांना जरी योग्य वाटत नसलं तरी हा पुतळा आपण उभं करायचा। मग त्यावेळी बाई माधवराव बागल यांना पण ही मंडळी भेटली की आमची अशी इच्छा आहे। त्यानंतर मग बागलसाहेब म्हणाले ठीक आहे, एक समिती स्थापन करूया आणि त्या माध्यमातून आपण हे काम सुरू ठेवूया। मग त्यावेळी या समितीमध्ये आमचे आजोबा तुळशीदास शांताराम सरनाईक, शाहूभक्त गंगाराम कांबळे, आमची ही सिद्धार्थनगरमधली मंडळी, त्याचबरोबर दादासाहेब शिर्के माजी आमदार, अशी ही सगळी मंडळी आमच्या नगरातली त्या समितीमध्ये होती। सरनाईक होते, बीबी सरनाईक म्हणून, आणि इतरही काही मंडळी होती। आणि मग ही समिती स्थापन झाल्यानंतर त्यांनी त्या कामाला सुरुवात केली। पुतळ्यासाठी जो निधी उभा करायला पाहिजे तो जमा झाला, आणि हा पुतळा त्यांनी या ठिकाणी, या ऐतिहासिक ठिकाणी हा पुतळा उभा केला। हा पुतळा उभा केल्यानंतर त्यानंतर काही कालांतराने बाबासाहेब कोल्हापूर दौऱ्यावर आले होते कार्यक्रमाने। दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की आपण पुतळा उभा केला आहे, बाबासाहेबांची तर परवानगी नाही आहे, मग आपण त्यांना थोडंसं साहेब पुतळा बघायला तुम्ही यावं अशी आमची विनंती आहे, म्हणून जाऊन भेटूया। मग बाबासाहेबांनी ही मंडळी भेटलीत, त्यांना अतिशय विनंती केली की बाबासाहेब तुम्ही आलाय म्हणून आम्ही काय केले ते तरी बघा तुमचा पुतळा। मग बाबासाहेब या ठिकाणी आले जिथं आपण उभारलो आहोत, बाबासाहेब या ठिकाणी स्वतः बाबासाहेब आले, त्यांनी पुतळा बघितला, आणि ह्या लोकांचं की मी नको म्हटलं असताना सुद्धा, विरोध केला असताना सुद्धा ही संकल्पना मान्य, यांनी जो पुतळा उभा केला शाहूच्या नगरीत बाबासाहेबांना खूप आवडलं। त्यांनी शिल्पकार बाळ चव्हाणांचं त्यावेळी कौतुक केलं की अतिशय सुंदर पुतळा, तुम्ही जे काही मला नको असताना जे केलं त्याबद्दल एक असू दे, तुमची इच्छा आहे तर तुम्ही केलं, मला आनंद वाटला आहे, काय हरकत नाही असं बाबासाहेबांनी। त्याचवेळी बाबासाहेबांनी एक मत व्यक्त केलं की कदाचित हा देशातील माझा जिवंतपणे मी हयातीत असतानाचा पहिलाच पुतळा असेल, आणि हा मान आणि ही जी काही गोष्ट ऐतिहासिक आहे ती तुम्ही कोल्हापूरकरांनी घडवलेली आहे। मला याचा मी त्यावेळी विरोध केला असला तर मी तुम्हाला यावेळी धन्यवाद देतो म्हणले, आणि बाबासाहेबांनी या सर्व मंडळींना, त्या समितीला धन्यवाद दिले।